नशीब नवाचे, नशीब नवाचे. ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. हिम्स हॉलिडेज प्रस्तुत नशीब नवाचे या खेळामध्ये, पावर्ड बाय विको टर्मेरिक नावेन शेविंग क्रीम बेस. आता तिसऱ्या संधीकडे वळणार आहोत. हा 4 पडले, 6 6 6 आणि 1 7. या 7 घरं पुढे 7. अरे वा, इथे टास्क आहे तुम्हाला. पाहूया हा टास्क कुठला आहे ते. तर आता छत्रीचे वेगवेगळे वापर हे सुद्धा आम्ही आमच्या कार्यक्रमातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. ही छत्री विशेषतः मुंबईकरांसाठी फारच छान आहे. पावसापासून संरक्षण तर होईलच, पण लोकलमध्ये उभ्या उभ्या सुद्धा तुम्हाला नाश्ता करायचा असला तर तुम्ही करू शकता, हो की नाही. आता तुम्हाला काय करायचं आहे, या ज्या काही गोष्टी इथे लटकत आहेत, म्हणजे फळं आहेत, बिस्किट आहेत, सिमला मिरची सुद्धा आहे, यापैकी 2 गोष्टींना जरी तुम्ही स्पर्श केला पाहिजे, म्हणजे नुसता स्पर्श नाही तर खाल्ल्या पाहिजे. किमान 2 गोष्टी हात न लावता. तुमची वेळ सुरू होतीये आत्ता. क्या बात है. क्या बात है. भोपळी मिरची प्रयत्न करा बघा, भोपळी मिरची येते का. हा बरोबर आहे, छान. अरे देवा. हा हे बरं आहे. अरे 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 जरा जमलं. 8 7 6 5 4 3 2 1 वेळ संपली आहे. क्या बात आहे, शेवटी हेही जमलं. तर अशा रीतीने हा टास्क यशस्वीरित्या कंप्लीट झालाय आणि तुम्ही तुमचं स्थान टिकवून ठेवलंय. ओके, आता तुझ्याकडे वळणार आहोत. तुमची आता ही तिसरी संधी आहे. 6 5 1 2 अधिक 1 3. हे 3 घरं पुढे 1 2 आणि 3. ओके, आता इथे तुला कुठला प्रश्न विचारला जातोय, आपण तो प्रश्न पाहूया. भारताची मागील लोकसभा निवडणूक कोणत्या वर्षी झाली? पर्याय पहिला 2007, पर्याय दुसरा 2008, पर्याय तिसरा 2009 आणि पर्याय चौथा 2010. तू मतदान करतेस? हं, मग तुला माहिती आहे तू केलं होतंस. कधी मतदान केलं होतंस? यावर्षी. पण आपण विचारतोय भारताची मागील लोकसभा निवडणूक कोणत्या वर्षी झाली? 7. पर्याय क्रमांक 1 2007. गोठवून टाकायचं. गोठवून टाका आणि सांगा उत्तर बरोबर आहे का? 2009 हे उत्तर आहे. मागील लोकसभा निवडणूक ही 15वी लोकसभा निवडणूक होती. हां, ती 2009 साली होती. त्यामुळे तुझं हे उत्तर चुकलेलं आहे आणि म्हणून तुला पुन्हा एकदा तुझ्या स्थानावर जावं लागेल. आणि ही तुझी दुसरी चूक होती, त्यामुळे तुला पुन्हा एकदा तुझ्या टीममध्ये जाऊन उभं राहायचं आहे. हां, आणि आता तुमच्या टीमपैकी कोण येणार आहे? तू येणार आहेस? ये. आता या दुसऱ्या घरातून पुन्हा एकदा तुला सुरुवात करायची आहे. त्याआधी पुन्हा एकदा मॅडम तुमच्याकडे पाहूया या संधीमध्ये कुठपर्यंत जाताय तुम्ही. ये. 2 1 1 3 अधिक 1 4. या 4 घरं पुढे या. 1 2 3 आणि 4. अरे वा, इथे सरप्राईज गिफ्ट आहे तुम्हाला. क्या बात आहे, अभिनंदन. पण ते सरप्राईज गिफ्ट तुम्हाला मिळेल जेव्हा तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्याल. पाहूया प्रश्न कुठला आहे ते. प्रश्न आहे, रामायणानुसार रावण कोणत्या वाद्यात निपुण होता? पर्याय पहिला बासरी, पर्याय दुसरा वीणा, पर्याय तिसरा डमरू आणि पर्याय चौथा जलतरंग. पर्याय 3 डमरू.
म्हणजे याविषयी तुम्हाला काही गोष्ट आठवते किंवा काही माहिती आहे? तांडव स्तोत्र जे रावणाने लिहिलेलं आहे ते रामायणात ते त्यांनी डमरू वाद्य वाजवून ते जटाकटाह संभ्रम भ्रम ते म्हटलेलं असं मला आठवतंय. म्हणजे कारण तो शंकराचा भक्त होता आणि शंकराचंही डमरू हे वाद्य मला वाटतं शंकराचंही प्रिय आहे आणि त्यामुळे रावणाचं ते त्या वाद्यात तो प्रवीण असावा, निपुण असावा. पण कुठलं वाद्य वाजवलं असं नाही, कुठल्या वाद्यात निपुण होता. हा, निपुण म्हणजे त्याला वाजवता येत होतं ना. ते निपुण म्हणजे त्यात तो पारंगत होता. तेच ना, म्हणजे वाजवण्यातच पारंगत होता असाच अर्थ ना तेच. मग माझ्या अंदाजाने तरी डमरू. काय करूया मग? गोठवून टाकायचं. गोठवून. पर्याय क्रमांक 3 गोठवून टाका आणि सांगा उत्तर बरोबर आहे का? वीणा. रावण वीणा या वाद्यात निपुण होता. रुद्रवीणा वाजवायचा तो. रामाने लक्ष्मणाला सांगितलं की जेव्हा रावण मरत होता तेव्हा सांगितलं की जा आणि त्याच्याकडून विद्या ग्रहण कर, कारण हा सगळ्या विद्यांचा पारंगत पालक आहे. बरोबर. त्याच्या ध्वजावर सुद्धा वीणेचं चित्र होतं. माहिती नव्हतं. त्यामुळे आता तुम्हाला पहिल्या तर आता तुमची चौथी संधी. पाहूया या संधीमध्ये काय होत आहे ते. 6 5 4 5 आणि 1 6. या 6 घरं पुढे 1 2 3 4 5 आणि 6. अरे वा, इथे टास्क आहे तुम्हाला. तर आता टास्क काय आहे ते मी तुम्हाला समजावून सांगतो. इकडे एक रिंग आहे आणि इथे काही चेंडू ठेवलेले आहेत. तुम्हाला बॉल जे आहेत ते त्या रिंगमधून टाकायचे आहेत, पण ते असेच टाकायचे नाही आहेत, तर ते पायाखालून असे टाकायचे. हां, किमान 10 चेंडू तरी त्या रिंगच्या त्या साईडला गेले पाहिजेत. तुमची वेळ सुरू होतीये आत्ता. 1 9 10 9 8 7 6 5 4 3 2 1. वेळ संपले. चेंडूही संपवलेत तुम्ही, पण निकाल अगदीच उघड आहे. तुम्ही 10 चेंडू त्या रिंगच्या पलीकडे टाकले होते रिंगमधून, त्यामुळे अर्थातच तुम्ही ही टास्क कंप्लीट केले असं आपण म्हणूया. तर हे स्थान तुमचं आता भक्कम झालेलं आहे. वळणार आहोत आपण आता पुढच्या संधीकडे, पण त्याआधी घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका, लगेच परत या पाहायला हा खळखळता आणि लखलखता खेळ ज्याचं नाव आहे हिम्स हॉलिडेज प्रस्तुत नशीब नावाचे, पॉवर्ड बाय विको टर्मेरिक नाव इन शेविंग क्रीम बेस. अहो या भूतानं, या भूतानं, भूतानं झपाटलं मला, भूतानं झपाटलं. आहा, भूतानं झपाटलं मला, भूतानं झपाटलं.